आहे की माननीय देवेंद्रजींनी जेव्हा सांगितलं याचा अर्थच असा आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला आत्ता नुकताच काढलेल्या GRच्या कारणाने कोणताही धक्का पोचणार नाही। राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा बोलतात तेव्हा ती गोष्ट सर्वांनीच विश्वासाने आणि गंभीरपणे घेतली पाहिजे। आता त्यांना काही ना काही प्रयत्न करत त्यांचं अस्तित्व तर दाखवावंच लागेल। त्यामुळे माझं कुंकू, माझा देश, अजून काय काय योजना, मैं और मेरा परिवार, तर अशा कितीतरी योजना त्यांच्या चालत राहतात। पण त्यांच्या योजनांचा फायदा हा कोणत्याही जनहितासाठी नसल्याने अजूनही जनता हा त्यांच्यासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू उभाटा राहिला नाही। ऑपरेशन सिंदूरला समोर ठेवून अशा पद्धतीचं आंदोलन उभाटा करून करण्यात येईल। मग वाटतं अशा पद्धतीचे आंदोलन करण्यात येऊ नये, कारण यामध्ये जिथं असे प्रसंग घडतात तेव्हा देशातल्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन याचा मुकाबला केला पाहिजे। अशी आंदोलनं करून पाकिस्तानला अप्रत्यक्ष प्रोत्साहन प्राप्त होईल असं वक्तव्य करणे किंवा अशा पद्धतीच्या आंदोलनांनी फारसा फायदा होत नाही। राज्याची परिस्थिती राज्याच्या जनतेच्या परिश्रमांनी नेहमीच चांगली राहिली आणि भविष्यातही चांगली राहिली। राज्याची तिजोरी कधीच रिकामी होत नाही। राज्याच्या तिजोरीमध्ये पैसे खर्च होतात, पुन्हा पैसे येतात। जसं महाभारतामध्ये माता द्रौपदीची थाळी होती तशासारखंच या ठिकाणी सुद्धा या तिजोरीमध्ये पैसे येतात आणि जातात। आज राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाची कार्य सुरू आहे। शेतकऱ्यांना आपण 4 दिवसापूर्वीच सन्मान निधी आपण त्यांना दिला। जेव्हा आपण वेलफेअर स्टेट म्हणून कल्याणकारी योजना राबवतो तेव्हा तिजोरीमध्ये पैसे येतात आणि जनतेच्या खिशात जातात। तिजोरीतले पैसे जनतेच्या खिशात जाणं हे उत्तम राज्य कारभाराचं लक्षण आहे। तुम्ही फिजिक्सच्या विद्यार्थ्याला केमिस्ट्रीचा प्रश्न विचारताय, हा माझा विषय नाही आहे आणि मी मंत्रीपद किंवा अशा पदांसाठी कधी आयुष्यात काम केलं नाही, पुढेही काम करणार नाही। आमचं सरकार आत्ता आलं असा आम्ही कालावधी पाहिला की जेव्हा लोक म्हणायचे आपके दो आणि आगे 200 वर्ष तुमचं सरकार येत नाही, तेव्हाही याच पक्षाचं काम केलं। आम्ही काय बाहेर जाऊन पुन्हा आतमधून पुन्हा बाहेर असं कधीही केलं नाही। आम्ही या पक्षाचे आहोत, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत पद असो नसो या पक्षाचा झेंडा घेऊन काम करणार आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।